हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की जीवा आणि पार्थला दोघांना आपापल्या बायकांना चुडा भरायचा असतो. तेव्हा जीवा नंदिनीला चुडा भरतो आणि बोलतो की तू, मी आणि हा हिरवा चुडा. पार्थ ही इकडे चुडा भरत असतो. तेव्हा काव्य मुद्दामच लागल्यासारखं करते. तेव्हा पार्थ बोलतो की लागलं. तेव्हा तो फुंकर घालत असतो. तेव्हा काव्य बोलते की अहो ठीक आहे, मी इतकी काळजी लग्नानंतर बदलणार नाही ना. इकडे जीवा बोलतो बदल हा चांगला असतो. तू प्री वेडिंग शूटला ज्या कपड्यात आली होती तो बदल आवडला मला. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे ती ब्लॅक अँड व्हाईट साडी. तेव्हा जीवा बोलतो तो लाल ड्रेस घालून तू जेव्हा समोरून चालत आलीस ना, तर तुला काय सांगू चकाचक बाई, माझं हार्ट स्किप झालं होतं. असं वाटत होतं की हजारो पाकळ्यांचं एक सुंदर गुलाब उमललं आहे. तुझ्या प्रत्येक पावलातर्शी हृदयात वाजे समथिंग झालं होतं. तू खूप सुंदर दिसत होतीस चकाचक बाई. तेव्हा काव्य बोलते खरंच सुंदर दिसत होती मी. तेव्हा पार्थ बोलतो खरंच सांगू, एरवी तुम्ही सुंदर दिसतात, पण प्री वेडिंग शूटला तुम्ही हॉट दिसत होतात. तेव्हा काव्य बोलते देशमुख अहो काय बोलताय तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो का बायकोला हॉट बोलू म्हणू नये असं काही नियम आहे का. एरवी कुर्ती साडीमध्ये तुम्ही छान दिसतातच, पण पण त्या गॉगल हॅट जॅकेटमध्ये तुम्ही हॉट दिसत होतात, आणि त्या काउगलमध्ये सुद्धा. तेव्हा काव्य लाजते आणि बोलते देशमुख, लग्नानंतर पण असं म्हणाल ना देशमुख. कारण काय आहे ना, लग्नानंतर सगळ्याच पुरुषांना बायकोने वाढलेलं ताटातलं जेवणच हॉट वाटतं. तेव्हा पार्थ बोलतो असं नाही होणार, कधीच नाही होणार. आपल्या प्रत्येक जन्मात मी तुम्हाला कायम अप्रिशिएट करत राहील. तेव्हा इकडे नंदिनी बोलते प्रत्येक जन्मात. तेव्हा जीवा बोलतो तू जेव्हा ती विंटेज साडी नेसून आली होतीस ना, अगदी 16च्या हिरोईनसारखी दिसत होतीस. आणि मला तेव्हाच वाटलं आपण फक्त ह्या जन्मात नाही, त्या जन्मातही एकत्र होतो. त्या जन्मात राहिलेलं आपलं प्रेम ह्या जन्मात पूर्ण करतोय. बघ किती सुंदर दिसत आहेत माझ्या बायकोचे हात. तेव्हा जेव्हा नंदिनीच्या हातांना किस करतो तेव्हा नंदिनी बोलते अहो कोणी बघेल ना. तेव्हा जेव्हा हसतो आणि बोलतो काही नाही. इकडे पार्थ बोलतो चुडा भरताना तुमचे हात खूप सुंदर दिसत आहेत, पण चुडा भरताना तुमची मेहंदी खराब झाली, सॉरी. तेव्हा काव्य बोलते अहो पार्थ काही झालेलं नाही, मेहंदीला मेहंदी सुकली. आणि हो, मेहंदी सुकल्यावर गळून पडते. आणि मेहंदीची एक गंमत आहे, ती गळून पडल्यावर तिचा छान एक रंग मागे सोडून जाते. तेव्हा नंदिनी बोलते आणि तो रंगसुद्धा लग्नानंतरच्या प्रेमासारखाच आहे. आधी फिका असतो आणि मग तो नंतर चढत जातो आणि मग गडद होत जातो आणि इतका रंगतो. तेव्हा जीवा बोलतो मेहंदीचा रंग 4 दिवसांनी उडत जातो, पण आपल्या प्रेमाचा रंग कधीच नाही उतरणार आणि आता आपल्यामध्ये कोणीच नाही येणार. तेव्हा माणिनी आवाज देते नंदिनी. जीवा पटकन तिथे लपतो. तेव्हा माणिनी बोलते की काय करतेस इथे. तेव्हा ती जीवाला बघते आणि त्याला फटका देते आणि बोलते तू काय करतोयस. तेव्हा जीवा गोंधळतो आणि बोलतो मी, अगं ते मी. आणि इकडे पार्थही काव्याचा हात धरून बसलेला असतो. तेवढ्यात काव्याची आई येते आणि काव्य जोरात ओरडते आई, अगं चुकून आले पार्थ, ते काय हो कसं काय आलेत. तेव्हा पार्थ बोलतो काय ते रस्ताच नाही समजला, इथे आलो आणि तुम्ही दिसलात. तेव्हा काव्याची आई बोलते की मग आता आपण चूक सुधारूया ना. तेव्हा इकडे मानिनी बोलते बाहेर होतंस ना जीवा. आणि त्याला पुन्हा एक फटका देते आणि बोलते किती फफ करतोय, त्याला काहीही सुचत नाही. तू सांग हा इथे काय करतोय. तेव्हा नंदिनी बोलते आई, ते ना मला पाणी प्यायचं होतं, मग इथे कोणी नाही दिसलं. तेव्हा जीवा बोलतो म्हणून मी पाणी द्यायला आलो. तेव्हा मानिनी बोलते एवढ्या मोठ्या हॉलमध्ये कोणीच नाही दिसलं तुला, आणि तू पाणी दिलंच नाही तिला, का तू साखरेचं पाणी प्यायला लागली आहेस. तेव्हा जीवा बोलतो एवढ्या तामझामात शुगर लो झाली. तेव्हा मानिनी बोलते की तू काय बोलशील ना, तुझा पत्ताच नाही. अरे सगळे थांबलेत ना, चुडा भरायचा आहे. तेवढ्यात मानिनीचं लक्ष नंदिनीच्या चुड्याकडे जातं. तेव्हा मानिनी बोलते अच्छा असं चाललंय तर. तेव्हा मानिनी पुन्हा जीवाला फटका देते आणि बोलते विक्रम देशमुखांच्या पुढे मेला. आता बरं चला, आता मेहंदी रंगली, हळद लावायची नाही की काय. इकडे काव्याची आई बोलते तुम्हाला हळद लावायला कोण आलंय माहिती का, सत्या आणि मीरा आलेत. किती गोड आहेत दोघंजण, अगदी साधी माणसं आहेत. तेव्हा काव्याई बोलते हो खरंच गोड आहेत ते, साधी. तेव्हा इकडे नंदिनी बोलते अरे वा, त्यांना वेळ मिळाला आमच्या हळदीसाठी, खूपच छान. ते हळदीसाठी फुलं घेऊन आलीच असतील ना. चला चला आपण बघूया का. तेव्हा ते सगळे चालले जातात.
आता हळदीची रसम सुरू होते. जीवा आणि पार्थला हळद लागायला सुरू होतं. एक एक करून हळद लावत असतात. काव्याही दोघांना हळद लावते आणि हळदीत मस्त गाणे धूमधडाक्यात असतं आणि पार्थ आणि जीवा समोर नंदिनी आणि काव्य बसलेले असतात. त्यांना खुनवून त्यांना इशारे करत असतात आणि त्या दोघीही लाजत असतात. मस्त हळदीचा प्रोग्राम चालू असतो. तेव्हा मानिनी बोलते, आता सगळ्यांनी हळद लावली ना, आता ती मीराला बोलते की मीरा, तू आता या दोघांची हळद मुलींना, उष्टी हळद मुलींना नेऊन दे म्हणून. तेव्हा मीराच्या हातात पार्थ पटकन हळद देतो आणि बोलतो की ही काव्याची हळद, आणि जीवा पटकन देतो आणि बोलतो की उजव्या हातातली नंदिनीची हळद. तेव्हा मानिनी बोलते, अरे हो हो. तेव्हा मीरा ते हळद घेऊन जायला लागते आणि अचानक तिचा पाय गुंतून ती पडते आणि नंदिनीची हळद काव्याच्या हळदीमध्ये मिक्स होते. तेवढ्यात वसू येते आणि बोलते की अगं अगं अशी कशी धडपडलीस तू. तेव्हा वसू बोलते, झालं अगं, माझ्या दोघी भाच्यांची हळद मिक्स झाली ना. तेव्हा रम्या मुद्दामच बोलते, आई. तेव्हा वसू बोलते, आई काय आई, आता कुठली हळद पार्थची आणि कुठली हळद जीवाची हे कसं कळणार. तेव्हा मानिनी बोलते, वसुताई तुम्ही शांत व्हा जरा, ती पाहुणी आपल्याकडची, असं बोलू नका. तेव्हा सत्या बोलतो, काय गं काय झालं, अशी कशी धडपडलीस तू, या लग्नात खोडा घालायला कोणीतरी मुद्दाम प्रयत्न करतंय. तेव्हा रम्या बोलते, तुम्ही माझ्याकडे बघून का बोलतायत हे सगळं, मी तुमच्या सगळ्यांसमोर इथेच उभी आहे. तेव्हा सत्या बोलतो, होय की, खोडा घालायचाच असेल तर दुसऱ्याकडून बी घालूच शकतो की आपण. तेव्हा काव्य उठते आणि बोलते, सत्य दादा, रम्याची काही चूक नाही यात, मीरा चुकून तिची पडली ना. तेव्हा वसू बोलते, चल मान्य, हिच्याकडून चूक झाली, पण हिच्याकडनं जी चूक झाली ती दुरुस्त कशी करायची सांग ना. तेव्हा वसू बोलते, आता ना यांची हळद उधाण ना, यांना दोघींना यांची उष्टी हळद लागणार. तेव्हा काव्य आणि नंदिनीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तेव्हा नंदिनी उठते आणि बोलते, वसू आत्या थांबा, हळदही होईल आणि उष्टी हळदही लागेल. तेव्हा नंदिनी बोलते, कशी ते मी सांगते. तेव्हा काव्या आणि नंदिनी पुढे येतात. तेव्हा नंदिनी बोलते की या दोन हळी इतक्या मिक्स झाल्या की कोणी सांगू शकत नाही की कोणाची हळद कोणती आणि कोणाची हळद कोणती. कोणी सांगूही शकणार नाही, जसं आमचं चौघांचं नातं आहे. आमच्या चौघांच्या बाबतीत जे काही झालं त्यामुळे आम्ही एकमेकांशी घट्ट बांधलं गेलो. जे काही केलं ते सगळं एकत्रितपणे सहन केलं. मग तो राग असू दे, दुःख, अपमान, शरम आणि पराकोटीचं असू दे. उलट या हळदीपेक्षा एकजीव झालंय मी, पार्थ, जीवा आणि काव्यात आमचं चौघांचं नातं. आणि मला तर वाटतं हा नशिबाचा करेक्ट संकेत आहे. तेव्हा काव्याही बोलते, करेक्ट आहे ताई. आणि ही मिसळलेली हळद मला लागली तर मी काय समजेल माहिती आहे, मला हळद लागली ही माझ्या नवऱ्याच्या नावाची, पार्थच्या नावाची, आणि एक मित्र म्हणून माझ्या भलं करणाऱ्या या जीवाची. तेव्हा नंदिनी बोलते की बरोबर, आणि ही हळद मला लागल्यावर मी म्हणेल की मला साथ देणाऱ्या जीवांची आणि माझं भलं करणाऱ्या माझ्या दीरांची, पारची हळद मला लागलेली, मी असं म्हणेल. आणि वसू आत्या ह्या दोघांचं काय घेऊन बसलात, आई बाबांच्या प्रेमाचा जो रंग चढला आहे तो आमच्यावर, तो पक्का आहे. तेव्हा काव्या बोलते, नाही तर काय, अहो आत्याबाई, एक कुटुंब म्हणून आम्ही एकमेकांचं उष्टही खाऊ, मग ही उष्टी हळद काय बाते. त्यामुळे मीराचं यात काहीही चुकलेलं नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते, उलट आमच्या घरातले भाऊ भाऊ हे वेगळे होणार नाही, एकत्र येण्याचं संकेत आहे ही उष्टी हळद. तेव्हा नंदिनी एक बाऊल काव्याकडे देते आणि बोलते, काव्य ही घे, आणि तिला हळद लावून बोलते की तुझ्या नवऱ्याची पाचची उष्टी हळद. आणि काव्या ही हळद नंदिनीला लावते आणि बोलते, तुझ्या नवऱ्याची ही जीवाची हळद. तेव्हा नंदिनी बोलते, घ्या बसू आत्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे मी कृतीतूनच दिलं आहे. तेव्हा सत्या म्हणतो, वा वा वा, याला म्हणतात साधी माणसं. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात. तेव्हा मालिनी बोलते, बरं मुलींनो, आई बाबा तिथे वाट बघताय, जा जा हळद लावून घ्या. तेव्हा नंदिनी आणि काव्या हळद लावायला जातात. तेव्हा काव्या आणि नंदिनीची आई बोलते मीराला की माझ्या मुलींना हळद लावण्याचा पहिला मान तुझा. तेव्हा ते हळद लावतात. तेव्हा नंदिनीचे आई बाबा, रेखाताई हे सगळे हळद लावायला येतात. हळद लावून झाल्यावर चौघेजणं मीरा आणि सत्याशी बोलत असतात. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्ही दोघंही आलात, आम्हाला खूप आनंद झाला. तेव्हा मीरा आणि सत्या त्यांचा निरोप घेऊन त्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देऊन चालल्या जातात. तेवढ्यात युग येतो. तेव्हा युग बोलतो, चला चला, आता लपून हळद लावण्याचा कार्यक्रम बाद झाला, आता आई बाबा पटकन या, चला सगळे मिळून धिंगाणा घालूया. तेव्हा ते सगळे मस्त हळद खेळत मस्ती मजा करत असतात आणि सगळे एकमेकांना हळद लावत असतात. आता रात्री हे चौघं गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा नंदिनी बोलते, आज कार्यक्रमाला गालबोट लागता लागता राहिलं. तेव्हा पार्थ बोलतो, मला का असं वाटतं हे सगळं रम्याने केले. तेव्हा काव्या बोलते, अहो ऐका ना, रम्या खरंच बदलली हो, आता आजचंच बघा ना, किती मनापासून करत होती ते सगळं. तेव्हा पार्थ बोलतो, काय मनापासून, तुम्ही तर सगळं, बरं तुम्ही दोघं सांगा, कोणाला वाटते रम्या मनापासून करते हे सगळं. तेव्हा जेव्हा वरती हात करतो तेव्हा पार्थ बोलतो, अरे
तेव्हा काव्य आणि नंदिनी जीवाकडे बघते. नंदिनी बोलते, जीवा इकडे रम्या गुपचूप रम्या कानाला हेडसेट लावलेले असतात आणि ती ऐकत असते की हे चौघं काय बोलतायत म्हणून. तेव्हा इकडे नंदिनी बोलते की तुमचं मत एवढ्यात कसं बदललं लगेच. तेव्हा पार्थ बोलतो, जेव्हा तो हात वरती केलास माझ्यासाठी पण शॉकिंग आहे. विसरलास का वसू आत्याने आणि रम्याने काय केलं ते. हे बघ, आपल्या प्रत्येक आनंदावर विरजन घालायची व्यवस्थित काळजी घेतली त्यांनी. तेव्हा जीवा बोलतो, नाही तुझं बरोबर आहे, पण यावेळी मी रम्यातला बदल सेन्स करू शकतोय. तेव्हा हे सगळे शॉक होतात जीवाचं हे स्टेटमेंट ऐकून. इकडे रम्या हसते आणि बोलते, आधी काव्या आणि मग आता जीवा. दोन विकेट डाऊन रम्या. आता बघाच उद्या संगीतमध्ये काय होतंय ते. तेव्हा रम्या पुन्हा ऐकते. तेव्हा इकडे पार्थ बोलत असतो, प्रश्न फक्त बदलाचा नाही आहे. तेवढ्यात मान्य आणि विक्रम येतं आणि बोलतात की बघितलंस जिंकलो की नाही, 500 रुपये काय चल. तेव्हा हे सगळे हसतात. तेव्हा जेव्हा बोलतो, यांचं ना काहीतरी भलतंच चालू असतं. ओ लव्हर्स काय या बसा. तेव्हा विक्रम आणि मानिनी बसायला येतात. तेव्हा विक्रम बोलतो, चल चल 500 रुपये काढ. तेव्हा मानिनी बोलते, नाही हो काही काय. तेव्हा जीवा बोलतो, काय कसली वेट लावली होती. तेव्हा विक्रम बोलतो की अरे काही नाही, तुझी आई म्हणत होती मुलं झोपली असतील आता. तेव्हा मानिनी बोलते, हां म्हणजे एव्हाना तुम्ही झोपले असतील असं वाटलं ना दमून थकून. विक्रम बोलतो, असं काय करतेस मानिनी, आता उलट जागण्याची आणि रात्र जागून ठेवण्याचे दिवस आहेत त्यांचे, नको ती अपेक्षा करतेस. तेव्हा मानिनी बोलते, अहो उद्या संगीत आहेत ना, ही झोपले नाही व्यवस्थित तर असे डोळे मोठे मोठे दिसतील, घाणेरडे दिसणार तुम्ही. काय करतायत तुम्ही चौघे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.